जोखीम म्हणू शकता किंवा बिझनेस प्लॅन असा होता एवढा जोखमीचा किंवा एवढा रिस्कवर की तो फार दिवस सर्वाइव्ह करू शकला आणि तो पडला कोसळला संपला. त्यावेळी अशी लोक भेटलेली आहेत की ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट होता. आता काही रील्स वगैरे येतात सतत की इम्पोर्ट करा एक्सपोर्ट करा आणि लाखोंनी करोडोंनी कमवा. तर त्या लोकांनी असं म्हणजे ते तिघजणं होते आणि त्या तिघांनाही असं वाटत होतं की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये करिअर करावं आपण. इम्पोर्टमध्ये त्या एका देशातून माल आयात करायचा असं त्यांनी ठरवलं आणि तिघांनीही आपल्या घरच्यांना कन्व्हिन्स करून कुठलाही व्यवसायाचा न अभ्यास करता पैसे उभा केले. एका फॉरेनच्या पार्टीबरोबर एक डील केली आणि त्यांचं मटेरियल आणून भारतामध्ये ते विकायचं अशी त्यांची संकल्पना होती. भारतात ज्याची प्राईस जास्त होती. या तिघांनी त्या पार्टीबरोबर कॉन्टॅक्ट केलं वगैरे आणि त्यांनी सांगितलं की आमचे हे बँक अकाउंट आहेत, ओव्हरसीज बँकेतनं तुम्ही ट्रान्सफर करा. यांनी जमा केलेले सगळे पैसे तिथं ट्रान्सफर केले आणि जी कंपनी होती ती फ्रॉड निघाली. त्यांनी ते मटेरियल पाठवलं नाही, तो व्यवसाय सुरू झाला नाही. व्यावसायिक बनण्याअगोदरच हे कर्जदार झाले. आणि ही जोखीम घेताना खरं तर आता एक मुद्दा आवर्जून सांगतो की कुणी इम्पोर्ट एक्सपोर्ट करताना त्या गोष्टी अगदी सोप्या सहज असतात, पण त्याच्यामध्ये LC पेमेंट म्हणतो, लेटर ऑफ क्रेडिट, जी एक बँक दुसऱ्या बँकेला देते. म्हणजे असं आहे की तुम्ही जर एखादं परदेशातून वस्तू आणत असाल तर जोपर्यंत ती वस्तू तुमच्या देशातल्या पोर्टमध्ये येत नाही तोपर्यंत तुमची बँक त्या बँकेला पैसे पाठवत नाहीत. ॲटलिस्ट तुमचा माल आपल्या देशामध्ये येतो. या साध्या साध्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दल एक जण म्हटलं की मला एक 2 ते 3 लाख रुपये खर्च सांगितलं. मी म्हटलं फक्त 1,500 रुपयात इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन निघतं. पुण्यामध्ये स्वारगेटच्या शेजारी ऑफिस आहे, कुणी सहज गेला तरी तिथं ते लायसन मिळून जातं. इतकं सोपं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या.